अब लेडीज लोग को टॉयलेट की व्यवस्था किधर है? टॉयलेट तो नहीं है सर। तो आप किधर, आप भी जंगल में बॉटल लेके जाते? काय रे यायला ताता याला नागडा करून मारल्याशिवाय चूत तुम लोग नहाते लेडीज को नहाने के लिए इधर खुलेआम नहाने का। और अभी तुम बड़ी बड़ी बात कर रहे थे ना, लेडीज लोग भी बॉटल लेके खुले में जाके बैठते। नहीं वो बोल रहे, हम नहीं बोल रहे। ठीक है, उसको करवा देते। ह्युमन राईट्स मनसेचे रायगड दक्षिण जिल्हा अध्यक्ष राज पार्टे यांनी JTL कंपनीमध्ये येऊन येथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली अशा पद्धतीची FIR जी आहे ती माणगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। ते इथं आल्यानंतर येथे कामगारांना ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर मग आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की कॅन्टीनमधनं काही कर्मचारी जे आहेत त्या कंपनीमधले ते कर्मचारी एका पिशवीमध्ये भात आहे त्याच्यानंतर चपात्या आहेत त्या घेऊन येत होते। चांगल्या पद्धतीचं त्यांना खाणं जे आहे ते या कंपनीमध्ये भेटत नाही। त्याच्यानंतर मग एक महिला जी आहे त्या महिलेला ते जेव्हा विचारतात की वॉशरूमची सुविधा तुमच्यासाठी वेगळी केलेली आहे का, तर ती त्यांना सांगते की नाही, आमच्या इथे अशा पद्धतीची वॉशरूमची सुविधा केलेली नाहीये। त्यामुळे कामगारांना मिळणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी या कंपनीमध्ये कामगारांच्या हक्कांसाठी जो लढा आहे तो उभारला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पण ही FIR दाखल झाल्यानंतर आपण त्यांनी जी रील प्रसिद्ध केली त्या रीलमध्ये पाहू शकतो की त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। तर नक्की या प्रकरणामध्ये काय तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण JTL कंपनीच्या इथे आलेलो आहोत। प्रथम निदर्शनी आपण ती रील पाहिली आणि त्यांनी दिलेली जी माहिती आहे ती पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं की मनसे न्याय हक्कासाठी कामगारांच्या लढा देत आहे। पण याचा खुलासा लवकरच आपण करणार आहोत। आपल्यासोबत आता एक व्यक्ती आहेत की ही जी घटना आहे ती घटना पूर्ण घडल्यानंतर ते तिथं उपस्थित होते। काय नक्की सगळं झालं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल की JTL कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशा पद्धतीचा आणि एक्स्टॉर्शनचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे माणगाव पोलीस ठाण्यामध्ये। ज्या वेळेला मनसेचे कार्यकर्ते आले त्यावेळेला तुम्ही तिथे उपस्थित होतात का? नक्कीच आम्ही जागेवरती उपस्थित होतो। मारहाण झाल्यानंतर आम्हाला कंपनीतून फोन आला की मनसेवाले आलेत आणि इथे मारहाण करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी, तुम्ही जरा या म्हणून। स्थानिक म्हणून आम्ही आलो। आल्यानंतर ते बोलत होते की जसं त्यांनी टॉयलेट बाथरूमचा मुद्दा उपस्थित केला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कंपनीकडे 25-30 टॉयलेट बाथरूम उपस्थित आहेत आणि त्यांचं डेली साफसफाई होते 2 टाईम। त्याचा लॉकशीट आहे, डेली बनतो आणि त्याच्यावरती सुपरवाइज करण्यासाठी एक माणूस सेपरेट नेमलेला आहे। एवढं सगळं असताना कर्मचारी जर तिथे टॉयलेट यूज करत नसतील तर त्याच्यासाठी मॅनेजमेंट जबाबदार होत नाही। पहिला मुद्दा हा। आणि कंपनी आल्यामुळे आमची बाजारपेठेला चांगली चालना भेटलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला काय कंपनी 2 पैसे वेगळे पॉकेट देते का अंडर टेबल, असं काय त्यांचं म्हणणं होतं। तर तसं घेणारे आम्ही व्यक्ती नाही आहे। आम्हाला फक्त एवढंच आहे की कंपनीमुळे आमची विभागातली काही तरुण लागतात जॉबला नोकरीला त्यासाठी आणि आमची बाजारपेठ फुलते। कंपनीतले इथले जे एम्प्लॉईज आहेत शनिवार रविवार ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस मार्केटला, आमचा निजामपूर मार्केट आहे, या निजामपूर मार्केटमध्ये जातात आणि त्याचा आमच्या मार्केटला फायदा होतो। म्हणून आम्ही फक्त कंपनीच्या बाजूने उभे आहात सपोर्टसाठी। आता आपण मूळ प्रश्न जर विचारला मी तुम्हाला की ज्या वेळेला घटना घडली मारहाण झाली त्यावेळेला तुम्ही तिथे होतात का? हा, मारहाण झाली आणि ज्यावेळेस ते कॉलर वगैरे पकडत होते त्यावेळेस आम्ही तिथेच होतो। आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा जमाव जास्त होता तरी सुद्धा थोडे बहुत ते कंट्रोलमध्ये आले, नाही म्हणता येत नाही असं, कारण तेही आमचे ओळखीचेच होते बऱ्यापैकी। त्याच्यामुळं ते मॅटर थोडा शांत झाला। पण अशा वेळेस जर नसतो आम्ही स्थानिक सोबत उपस्थित तर काहीतरी आणखीन चुकीची घटना घडू शकली असती। स्थानिक म्हणून तुम्हाला कंपनी मॅनेजमेंटने का बोलवली तिथे? स्थानिक म्हणून म्हणजे कसं आहे, आता आमचे काही 5-6 वर्षापासून जे आमची कंपनीजवळ ओळख आहे। सुरुवातीला आम्ही कंपनी ज्यावेळेस आली त्यावेळेसपासून आम्ही कंपनीला सपोर्ट करत आलो। बऱ्याच लोकांचा विरोध सुद्धा होता कंपनी येण्यासाठी, पण ह्या कंपनीमधनं तशी काही केमिकल वगैरे काय दूषित होण्याचं काही हे नाही आहे, त्याच्यामुळं आमचा कंपनीला सपोर्ट आहे। म्हणून कंपनी आम्हाला बोलवते आणि आमच्या गावासाठी कंपनी बऱ्यापैकी डेव्हलपमेंट किंवा बाकी इतर गोष्टीसाठी कंपनी स्वतःहून पुढे येते। इथे जो प्रश्न होता तो कामगारांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांचा, हक्कांचा, तर तुम्ही सांगत आहात की त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा भेटतात। पण प्रथम निदर्शनी आपण जर ते व्हिडिओ पाहिले तर त्या व्हिडिओमध्ये एक जो कर्मचारी आहे तो कर्मचारी पूर्ण कंपनी फिरवताना आपल्याला दिसतो। तो दाखवतो की आमच्या कंपनीमध्ये कॅन्टीनची अशी सुविधा आहे, राहण्याची अशी सुविधा आहे, इलेक्ट्रिसिटीची अशी सुविधा आहे। महिला जी येते ती महिला सांगते आम्हाला वॉशरूमची जी सुविधा आहे ती करण्यात आलेली नाहीये। मग ह्याचं समर्थन आपण कसं करणार? तेच म्हणतो ना, जर त्यांनी टॉयलेट बाथरूम वॉशरूम यूज नाही केला तर त्याच्यासाठी मॅनेजमेंट जबाबदार होत नाही। मॅनेजमेंटनी बांधलेले आहेत
आणि त्याची डेली साफसफाई होते. आणि दुसरी गोष्ट राहिली कॅन्टीनची सुविधा, तर त्यांना कॅन्टीनमध्ये बसून चांगले स्टेनलेस स्टीलचे टेबल आहेत, चांगली व्यवस्था आहे, बसून ते जेवू शकतात. पण ते काय करतात, पॉलिथिनमध्ये पार्सल काढणार. आता ते कॅन्टीनवाला म्हटलं की नाही तुम्ही इथे जेवून जा, तर त्यांनी नाही म्हटलं आम्हाला रूमवरती घेऊन जायचं आहे, तर त्याला कॅन्टीनवाले काय करणार, जर नाही ऐकत असतील एम्प्लॉई तर ते पार्सल करतात आणि घेऊन जातात. त्यांची ते पॉलिथिन घेऊन येतात. त्यांनी स्वतःचा टिफिन वापरायला पाहिजे. तर काही स्टाफ आहे जो स्वतः टिफिन घेऊन जातो, टिफिनमध्ये भरून येतो. आता चुकून त्यांना एखादा एम्प्लॉई भेटला ज्याच्याकडे टिफिन नसेल आणि तो पॉलिथिनमध्ये भरून गेला, तर त्याला मॅनेजमेंट काय करणार ना. त्यांनी तिथे जाऊन जेवू शकत होता. त्यांनी पार्सल आणायची काही गरज नव्हती. तिथे टेबल आहे, बसायची व्यवस्था आहे, जेवायची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता याच्यामध्ये की एक्स्टॉर्शनचा खंडणीचा गुन्हा जो आहे तो माणगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे. नक्की तुम्ही जर या वेळेला तिथे होतात, या ठिकाणी होतात, तर नक्की खंडणी मागण्यात आली का तिथे? बघा, खंडणी मागण्याचा गुन्हा जो दाखल केलेला आहे तो मॅनेजमेंटने केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी फोनवरती कंपनीच्या ओनरला फोन केला आणि ते मागणी केलेली आहे. त्याच्यामुळं ते जे बोलणं झालं त्यावेळेस मी त्यांच्या बाजूला नव्हतो. पण मला जी माहिती आलेली आहे त्याच्यामधून तर तेच आहे की त्यांनी मागणी केलेली आहे म्हणून. आणि त्यांनी कॉल डिटेल दाखवली, त्यांची व्हॉट्सअप कॉल केलेला होता आणि त्यांनी कॉल डिटेल्स दाखवली की बाबा हे फोन केलेले त्यांनी म्हणून. तर हे होते आपल्याबरोबर स्थानिक नागरिक. ते ज्या वेळेला मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी कंपनीमध्ये आले त्यावेळेला ते तिथे उपस्थित होते. स्थानिक नागरिक म्हणून त्यांनी विचारणा देखील केली आणि संपूर्ण प्रकार घडताना त्यांनी पाहिला. त्यांनी आपल्याला माहिती दिली की इथे कामगारांसाठीच्या ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध आहेत, परंतु जे कामगार आहेत तेच त्या सुविधांचा उपभोग घेत नाहीत. त्याच्यामुळे हा सगळा प्रसंग आहे तो सगळा प्रसंग घडला. आणि मी स्थानिक असल्यामुळे आणि येथे बाजारपेठेला या कंपनीमुळे जी आहे ती मोठी चालना भेटते. आर्थिक जी गणित असतात बाजारपेठेची ती चालना भेटल्यामुळे चांगल्या पद्धतीने घडतात. त्याच्यामुळे स्थानिक नागरिक म्हणून आम्ही त्या कंपनीच्या पाठीशी उभे राहिलो. हा आमचा तेथे रोल होता. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.